नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता बऱ्याच पिकांचा यावर्षीचा हंगाम संपलाय. उदाहरणार्थ कापसाचा हंगाम संपलाय, तुरीचा हंगाम संपलाय आणि आज मी याविषयीच बोलणार आहोत की आपली जी रिकामी झालेली शेतं आहेत ती पुढच्या वर्षी चांगलं पीक येण्यासाठी आपल्याला काही दक्षता घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ जिथे आपलं कापसाचं पीक संपलं आहे आणि पीक तर संपलं आहे, परंतु आणखी आपल्या शेतामध्ये कापूस तसाच आहे. आता जर हा कापूस आपण तसाच ठेवला तर हा कापूस जमिनीतून न्यूट्रिशन उचलत राहील, म्हणजे जमिनीमधली अन्नद्रव्य कमी होतील. आणि दुसरी गोष्ट, या कापसावर वेगवेगळ्या किडी, रोग, व्हायरस हे पोसले जातात आणि ह्या रोगाच्या, किडीच्या पिढ्या ज्या आहेत ह्या आपल्या कापसावर जर पोसल्या गेल्या, दीर्घकाळपर्यंत पोसल्या गेल्या, तर पुढच्या वर्षी या किडींचं आक्रमण आपल्या पिकावर होणं सहज शक्य आहे किंवा लवकर येऊ शकते. म्हणून माझं आपल्याला सांगणं आहे, माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या रिकाम्या झालेल्या कापसाचं पीक ताबडतोब काढून टाका आणि त्या शेताची नांगरण करा. त्याचप्रमाणे तुरीच्या बाबतीत सुद्धा तुरीची फणकट तशीच शेतामध्ये उभी आहेत आणि तूर पाचवत आहे. आता या तुरीवर वेगवेगळ्या किडी पोसल्या जातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या तुरीवर व्हायरस पोसल्या जातो. बऱ्याच ठिकाणी यावर्षी तुरीला शेंगा लागल्या नाही, कारण तुरीवर मायकोप्लाझा नावाचा व्हायरस आला होता. हा व्हायरस आला म्हणजे तुरीला फुलं लागत नाहीत, शेंगा लागत नाही. तर हा व्हायरस आपल्या तुरीवर पोसल्या जात आहे अनेक ठिकाणी. कारण मी ज्यावेळी प्रवास करतो त्यावेळी मला हे दिसून येते की तुरीची फणकट तशीच उभी आहेत, ती पाचवत आहेत आणि त्यावर व्हायरस आहे. तर हे तुरीची फणकट किंवा तुरीचं जी काही धसकट आहेत ती आपण ताबडतोब काढून टाका. तुरीचं शेत रिकामं करा, त्याची नांगरट करा, ते तपू द्या उन्हामध्ये, म्हणजे आपलं शेत पुढच्या वर्षीसाठी चांगलं तयार होईल. जे तुरीच्या, कापसाच्या बाबतीत तेच इतर पिकाच्या बाबतीत सुद्धा लागू होते. म्हणून आपलं रिकामं झालेलं शेत जे आहे ते शेत पुढच्या वर्षीसाठी चांगलं तयार होण्यासाठी त्या शेतामध्ये जी खोडवा पिकं किंवा जी काही समजा हंगाम संपल्यानंतर उभी राहिलेली पिकं आहेत, पिकाची धसकट आहे, ती ताबडतोब काढून टाका. म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला चांगला हंगाम घेणं सोपं जाईल. ही जर आपण काळजी घेतली तर आपल्या पुढच्या वर्षीच्या पिकावर रोग आणि किडीचं आक्रमण कमी राहील. तर शेतकरी बंधूंनो, माझी सूचना जर आपल्याला आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारची माहिती जी आहे ती आपल्या मित्रमंडळींना सांगा आणि आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.